नमस्कार मित्रांनो, कलियुगातील गोष्टी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. कधीकधी आपले नातेसंबंध इतके गुंतागुंतीचे होतात की चुकीचं आणि बरोबर यामधली रेषा धूसर होते. आज आपण पाहणार आहोत एक अशी कथा जिथे एका विधवा तरुणीला आपल्या नवऱ्याच्या काकामध्ये सावरायचं होतं दुःख, पण तेच दुःख प्रेमात आणि मग शरीर संबंधात कसं बदललं. ही सत्यकथेवर आधारित घटना शेवटपर्यंत बघायला विसरू नका. ही कथा आहे नाशिक जवळच्या एका खेडेगावातील. घटना आहे 2023ची. श्वेता ही 26 वर्षाची, नवरा गेल्यानंतरची एकटी तरुण विधवा. सासरी एकटीच राहत होती. सासू सासरे गेले होते. घरात ती आणि तिचे चुलत सासरे 42 वर्षाचे, बँकेत नोकरी करणारे. ती त्यांना गोकुळ काका म्हणायचे. गोकुळ काका श्वेताची खूप काळजी घ्यायचे. सकाळी दूध आणून ठेवायचे, रात्री जेवण झालं का, तब्येत कशी आहे, कायम श्वेताची चौकशी करायचे. श्वेताला हे सगळं जरा विचित्र वाटायचं, पण घरात ती एकटीच असल्यामुळे त्याची सवय झाली होती. एकदा पावसाळ्यात लाईट गेली होती. गोकुळ काका आणि श्वेता दोघं छतावरच्या खोलीत झोपायला गेले. अंधारात अचानक विजेचा कडकडाट झाला आणि श्वेता घाबरून त्यांच्या हाताला हात लावून बसली. गोकुळ काकांचा हात तिच्या खांद्यावर गेला आणि तिनं तो हात दूर केला नाही. ती रात्र दोघांच्या मनात काहीतरी हलवून गेली होती. दुसऱ्या आठवड्यात काकांनी तिला गिफ्ट दिलं. एक साधी लाल रंगाची साडी. सणासाठी घाल, छान दिसशील असे काका म्हणाले. असं सांगताना त्यांच्या नजरेत वेगळंच काहीतरी होतं. त्या रात्री श्वेतानं ती साडी घातली आणि गोकुळ काकांनी जे पाहिलं ते विसरू शकले नाही. जेवणानंतर दोघं परत छतावर गेले. श्वेताचं म्हणणं होतं, तुमचं वागणं वेगळं वाटतं हल्ली. गोकुळ काका म्हणाले, मी पुरुष आहे श्वेता आणि तू स्त्री, एकटी, सुंदर, जवळची. त्या रात्री शरीराच्या सीमा पुसट झाल्या. दोघांनी अनैतिक नात्याला सुरुवात केली. असेच 3 महिने त्यांचं नातं रोज खोल होत होतं. कधी सकाळी चहा करताना चुकारमिठी, तर कधी दुपारी अंगणात झोपताना अलगद स्पर्श, आणि रात्री तर दोघंच एकाच चादरीखाली असायचे. श्वेता पहिल्यांदाच तिच्या आयुष्यात पुरुषाचं प्रेमळ सुख अनुभवत होती. गोकुळ काका तिच्या शरीरावर, तिच्या केसावर, पाठीवर, पायावर शहारा आणणारे स्पर्श करत आणि तिला हसू, अश्रू आणि शारीरिक सुख देत होते. गावात चर्चा सुरू झाली, श्वेता काकांशी फार जवळ असते. एकदा गावातच राहणाऱ्या काकांच्या बहिणीने घरी अचानक भेट दिली. श्वेता दरवाजा उघडताना अंगावरील साडी सवरत होती आणि गोकुळ काका फक्त हाफ पॅन्टमध्ये होते. हे सर्व पाहून काकांची बहीण अवाक झाली. काकांच्या बहिणीनं सगळं ऐकून त्यांची गावच्या पंचायतमध्ये तक्रार केली. श्वेता रडत म्हणाली, मी विधवा आहे. प्रेम केलं तर गुन्हा आहे का? दोघांनाही गावातून हाकलून दिलं. समाजानं त्यांचं हसं केलं. शेवटी दोघेही पुण्यात एका लहान रूममध्ये भाड्याने राहू लागले. मित्रांनो, कधीकधी प्रेम योग्य व्यक्तीकडून मिळालं तरी समाजाच्या चौकटीमध्ये ते चुकीचं ठरतं. श्वेताचं आणि गोकुळ काकाचं नातं हे अनैतिक होतं का, की ते एकमेकांसाठी हवे होते, हे ठरवायचं आता तुम्हीच. ही होती एक अनैतिक प्रेम कहाणी, जिचा शेवट अत्यंत वेदनादायक ठरला. अशीच खरी, बोल्ड, धक्कादायक मराठी क्राईम स्टोरी रोज ऐकण्यासाठी कलियुगातील गोष्टी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र मित्रांनो.